आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। दारूसाठी पैसे देण्यावरून झालेल्या हाणामारीत अल्पवयीन मुलांनी गुंडाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना रामटेकडी परिसरातील वंदे मातरम चौकात मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय। राजू शिवशरण, वय वर्ष 36, राहणार रामटेकडी, हडपसर असं खून झालेल्या गुंडाचं नाव आहे। वानवडी पोलीस ठाण्यात राज शिवशरण याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी निखिल कैलास चव्हाण, वय वर्ष 16, राहणार वंदे मातरम चौक, रामटेकडी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशरण आणि महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बाबरी, दुर्गेश बल्ल्या गायकवाड हे एकमेकांच्या ओळखीचे। दारू पिऊन ते शुक्रवारी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास वंदे मातरम चौकात थांबले होते। त्यावेळी दारू पिण्यास मुलांनी राजूकडे पैसे मागितले। त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली। शिवशरण यानं शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलांनी त्याला वीट, दगड, सिमेंटचे तुकडे, लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांच्यातील एकाने राजू शिवशरण याच्या डोक्यात दगड घातला तर दुसऱ्याने डोक्यात दारूची बाटली फोडली। फिर्यादी आपल्या मामाला वाचवण्यास गेलेला फिर्यादीच्या डोक्यात महेश शिंदे यानं बाटली मारून जखमी केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवशरण याला पोलिसांनी ससून रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। वानवडी पोलिसांनी 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत। सदर कारवाई ही पोलीस उपायुक्त आर राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, वानवडी पोलीस स्टेशनचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव व तपास प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, पोलीस हवालदार सरफराज शेख, महेश गाडवे, अतुल गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पिनाले, संदीप साळवे, विष्णू सुतार, सोमनाथ कांबळे, अमोल गायकवाड, गोपी यांच्या पथकानं केली आहे।